75% कार्यकर्ते नवनीत राणांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीपूर्वी बच्चू कडूंचा हल्लाबोल. अमरावती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यात राजकीय चकमक सुरू आहे. भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. परंतु माजी मंत्री बच्चू कडू यांनी नवनीत राणांविरोधात रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान बच्चू कडूंची प्रहार संघटना महायुतीमधून बाहेर जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. माजी मंत्री बच्चू कडू माध्यमांशी बोलताना म्हणाले, नवनीत राणांवर मतदारसंघात नाराजी आहे. याचा फायदा आम्हाला नक्कीच होईल. त्यांच्या विरोधात आम्ही भाजपचाच उमेदवार उभा करू. राणांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची, आमची आणि लोकांची नाराजी आहे. बच्चू कडू माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले, उमेदवार आम्ही 3 तारखेला अर्ज भरणार आहोत. राणांविरोधात असलेल्या नाराजीचा चांगला फायदा आम्हाला मिळू शकतो आणि इतरही पक्ष आमच्या उमेदवाराला मतं देऊ शकतात. ज्या पक्षाकडून राणा उभे राहत आहे त्या पक्षातील 75% कार्यकर्त्यांची नाराजी आहे. पर्यायी उमेदवार चांगला असेल तर आम्ही त्याला निवडून देऊ. याबाबत माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली नाही. त्यांना चर्चा करायची असेल तर त्यांनी करावी. नाही, आम्ही लोकसभा ही माहिती पूर्ण अमरावतीची लढत करतो आणि सगळ्या कार्यकर्त्याचं असं मत आहे का त्या राणानं आपल्याला एवढं अपमानित केलं. काय काय बोललं ते तर सांगणं कठीणच आहे, म्हणजे आम्ही सगळं सांगू शकतो. आणि आता सुद्धा उमेदवार असताना लांडगे फांडगे सगळे प्रचाराला येतील. म्हणजे निवडणुकीत स्वतः उमेदवार असताना या रंगाजीनं बोलून जर अशा पद्धतीने तर कार्यकर्त्याची मानसिकता तयार नाही. कार्यकर्त्यामध्ये राजकारणातून आपण पुन्हा झिरो झालं तरी चालेल. पुन्हा पण एवढी शरणागती आपण शेतकऱ्याची नाही. काय असेल तर आघाडीला उमेदवारी मागा, पण राणाचा प्रचार करायचा नाही. कार्यकर्त्याची मानसिकता आहे. सातत्यानं कार्यकर्ते फोन करून स्वतः येऊन पक्ष सोडण्याची पण भाषा कार्यकर्ते बोलतात आणि आता आम्हाला निर्णय घ्यावा लागतो आणि चांगला उमेदवाराचा आम्ही शोधत होतोय आणि चांगला उमेदवार आम्हाला भाजपमधलाच भेटलेला आहे. आणि मला असं वाटतं की ते उमेदवारीचं नाव जेव्हा जाहीर होईल तेव्हा बऱ्यापैकी काम झालेलं असेल. आम्ही दलित बांधवांच्या काही संघटना आहेत, काही मुस्लिम बांधवांना सुद्धा आज बऱ्याच भेटीगाठी घेतल्या. काही नाराज कार्यकर्ते आहे भाजपामधले सुद्धा, त्यांना मोदीजी पाहिजे पण राणा नको, अशाही काही कार्यकर्त्याचं सुरू आहे. त्यांची पण तयारी आहे. शिवसेनेमधलंही तिकीट न भेटल्यामुळं त्यांची तयारी आहे. तर या पद्धतीनं सगळी बांधणी एकमुखानं होऊ शकतं. सर्व पक्ष उमेदवार होईल, सर्व पक्ष नाराज लोकांचा उमेदवार होईल. त्या नाराजीचा फायदा निश्चित आम्हाला लोकसभेमध्ये होईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती.